धिस जर्नी वॉज नेवर प्लॅन आणि कदाचित ती माझी आयडियाही नव्हती. वन थॉट, वन नेम आणि सगळं बदलून गेलं. का निघालो? आय स्टील डोंट हॅव ॲन आन्सर. कोणतीही तयारी नव्हती, कोणती खात्रीही नव्हती, पण एक ओढ होती, एक एक्साइटमेंट होती जी पुढे नेत होती. वॉज इट कोइन्सिडन्स ऑर वॉज आय बिंग कॉल्ड? मला नाही माहिती. हा विलग उत्तर देणार नाही, हा फक्त एक अनुभव शेअर करणार आहे जो माझा आहे. कारण काही गोष्टी समजून घ्यायच्या नसतात, त्या अनुभवायच्या असतात. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे, आपण निघालेलो आहे अचानकमध्ये भयानक प्लॅन झाला आहे आणि तिरुपतीला. तर म्हणतात ना की इट्स नॉट युअर प्लॅन, इट्स गॉड्स प्लॅन. तर आता माझ्यासोबत तसंच काहीतरी झालं. सो कंटिन्यू दिस व्हिडिओ. आम्ही निघालेलो आहे तिरुपतीला आणि आता कुठं आहे रे आपण? थोडं बेंगलोरच्या मागं आहे आणि 424 किलोमीटर चालून प्रवास आमचा अर्ध्यात थांबला आहे जेवायसाठी, वनभोजन करायला. आणि वनभोजनचं लोकेशन सुपारीची बाग. आफ्टर ट्रॅव्हलिंग 18 तासाच्या प्रवासानंतर आम्ही तिरुपतीमध्ये पोचलेलो आहे आणि आता रूमचा जुगाड लावून रूममध्ये निघालेलो आहे. गोविंदा गोविंदा. सकाळचे वाजलेले आहेत 9:53. पेमेंट आहे वाटतं तिथं आणि आम्ही आलेलो आहे तिकीट पास न्यायला, जे की आमच्याकडे नव्हती. आणि अशा तऱ्हेने आमचं तिरुपतीचं दर्शनाची प्रोसेस चालू झालेली आहे. पार्किंग भूदेवी कॉम्प्लेक्स. तर आम्ही तिकीट न्यायला आलो तिकीट पाससाठी. त्याला किती वेळ लागला आपल्याला तिकीट पास? 2 तास. 2 तासात लवकर भेटणार असं वाटतंय. बघूया, गर्दी ढीग आहे. गर्दी ठीक आहे का? फक्त 5 मिनिटं तिथं काही दर्शन नाही नसतं असं वाटतं. डायरेक्ट फास्ट देतात. 5 तिथे असणार आहे. ते आधार कार्ड. दर्शन पासच्या रांगेत आम्ही निघालेलो आहे. ऑलमोस्ट गर्दी जास्त दिसत नाही. फास्ट आहे सगळी रे. हा, फास्ट आहे सगळी. सगळा क्राऊड आहे. चालत जाईल किती वेळ लागतो? 4-5 तास. मी काय म्हणते, नाही निवांत 4-5 न थांबता गेलं तर 4-5. कुठं जायचं आहे? तू ओळखणार नाही, लक्षात ठेव. नाही असं किंवा कमी झाला तर मी महिन्याला आलो असं तिरुपतीला. वारणीतलं पाणी बाबा तो एकदम फिट आहे. सगळ्यांच्याच आमच्यात तो फिट आहे. मोटिवेशन बघा. लोक कुठनं कुठं चालले मुलीसारखे आहेत बघा. लुडो बिडो खेळूया, कसं काही भांडी घालून पासला वेटिंग करायला लागलो. टाइम स्पेंड करायला आमचं कार्यक्रम चालू. लुडो द गेम.
3 तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला आमचं फक्त दर्शन पास भेटला. सकाळीच दर्शन पास घ्यायला आम्ही 9ला गेलेलो. त्याच्यानंतर आता आम्ही आलो आहे बुलढाणा अर्बनमध्ये. आम्ही आलो आहे भोजनालयामध्ये जेवण करणे कोण. मला खरोखर जेवायला जर यायचं असलं तर बुलढाणा अर्बन जेवणासाठी खूपच भारी आहे आणि आपली मराठी माणसं आहेत सगळी. तिरुपतीमध्ये बेस्ट क्वालिटी जेवण. आपल्या साईडची जर टेस्ट तुम्हाला पाहिजे असली, जर साऊथ इंडियन खाऊन तुम्हाला वैताग आलेला असला तर बुलढाणा अर्बन जो भोजनालय आहे, कॅन्टीन आहे, तिथंच बुलढाणा अर्बन भक्ती निवास आहे, त्याच्याच खाली बेसमेंटला ते येऊन तुम्ही खाऊ शकता. आणि आता आम्ही वर निघालो दर्शनासाठी. आम्हाला सकाळी 3 AM स्लॉट आहे. लेट्स सी ऑन तिरुपती. चेकपॉईंट आणि माझ्याबरोबरच्या मेंबरांना मी इंट्रोड्यूस करायचे विसरले. आमच्या इथे दादा जे आपल्या भागात सांगितलेच आहे, जॉबला पुण्याला असतं. आणि यांचं पण इंस्टाग्रामवरती आता पेज आहे वंडरिंग वंडर्स. टू फॉलो मी मेन्शन करतो. आणि जे आमचे रोहन दादा आणि संकेत दादानी काय तुम्ही ओळखताय, तर हे दोघांची ओळख माझी संकेत दादांच्यामुळे झाल्या. आणि आमचे बॉबी भैया दर्शनासाठी काय वाटते तुम्हाला? एक्साइटमेंट संकेता, एक्साइटमेंट दर्शनाची एक्साइटमेंट खूप आहे. कधी होते SSD पास भेटला आहे. 3 AM टायमिंग आहे. बरोबर. आपल्याला आता बॅगा पण चेक करून घ्या, सगळं चेक करायला लागलं. येस. आपण सप्तगिरी चेकपॉईंटला ज्यावेळी पुढे जातोय त्यावेळी सगळी तुमची पूर्ण बॅग घेतली. म्हणजे इथलं एक पॉझिटिव्ह पॉईंट किंवा इथल्या देवस्थानाचं चांगलं हे वाटलं की एकही प्लास्टिकचा कागद वगैरे तुम्हाला ते कॅरी करू देत नाहीत. आणि तुमची गाडी पण इथं चेकपॉईंटवरती पूर्ण सगळी चेक होते. त्यातलं तुमच्या पाण्याच्या बॉटल्स असतील प्लास्टिकच्या किंवा अदर तुम्ही काय पण आणलेलं असेल प्लास्टिकचं जे रियुजेबल नाही ते सगळं प्लास्टिक तुम्हाला इथं सोडून जावं लागते. इव्हन तुमच्याकडे प्लास्टिक बॅग जरी असल्या तरी पण. आणि नेक्स्ट दुसरा पॉईंट आहे की SSD पासबद्दल. तर SSD पास घ्यायला आम्ही सकाळी लवकर उठून भूदेवी कॉम्प्लेक्सजवळ गेलेलो. आणि तिथं जे पास भेटतात ते चालू होतात पास डिस्ट्रीब्यूट करायला 2 नंतर, दुपारचे 2 PM नंतर. पण तिथं तुम्हाला रश असल्यामुळं लवकर जायला लागतं. आणि आम्ही तिथं गेलेलो सकाळी 10ला 10-10:30 आय थिंक गेलो असेल. आणि 2ला लगेच पहिल्या स्लॉटमध्ये आम्हाला आमचे SSD दर्शन पास भेटलेले आहेत. तर आम्हाला बघू आता सकाळचा पहाटे 3चा टाईम स्लॉट भेटला आहे. आणि आम्ही आत्ता जेवण केलं आहे जसं तुम्हाला सांगितलं. आणि आता आम्ही चेकपॉईंटवरती आणि चेकपॉईंटवरून आम्ही आता पुढे निघालेलो आहे. सो कंटिन्यू. चेकिंग उघडा. आता चेकआउट झालेलं आहे. आम्ही चेकआउट वगैरे करून चेकआउट म्हणजे कुठं सप्तगिरीचं जे चेकपॉईंट आहे तिथून तिरुपतीचा घाट चालू होतो. चेकआउट झालेला आहे आणि तिथून तुमच्या सगळ्या बॅग्स वगैरे सगळ्या चेक केल्या जातात. आणि तुम्हाला टोलबद्दलचा एक पॉईंट सांगतो. जो टोल आहे ओके, जो टोल आहे तो आम्ही 3,000 रुपयाचा येण्याच्या याचा इयरली जो पास आहे तो घेतलेला. त्याच्यामुळे आम्हाला कन्व्हिनियंट होतं. फास्ट तुम्ही पास होता आणि तो लगेच ॲक्टिवेट होतो. आणि तुम्ही 1 दिवस आधी तो ॲक्टिवेट करून ठेवू शकता. निघायच्या आधी 1 दिवस आधी. सो दॅट तुम्हाला काही स्ट्रगल करता येणार नाही जरी ॲक्टिव्ह नाही झाला. आणि आता चेकआउट वगैरे झालेला आहे. आता खरी जर्नी आमची तिरुपतीची इथून चालू झाली. ओके, सी यू ऑन टॉप तिरुमाला. गोविंदा गोविंदा. आम्ही ज्या घाटातून जातोय त्या घाटाचं एलिव्हेशन असं आहे. दिस इज द घाट.
भावानो घाट रोड एवढा जबरदस्त होता की विषय नाही, बोलायचा विषय नाही. आणि आम्ही आता तिरुपतीच्या वरती तिरुमलाचा जो डोंगर आहे तिथं आम्ही पोचलो आहे. आणि सध्या तरी काही गर्दी नाही आहे, पण पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. तर बघूया दर्शन कसं होतं. आता आम्ही आलेलो आहे जिथं विष्णू देवानं जे आपलं पहिलं चरण ठेवलेलं त्या ठिकाणी. सो लेट्स गो. इथं गार लागायला फ्रीज उघडल्यावर जिवंत मोर दिसला. प्रत्येक ग्रुपमध्ये एक हातजुडा मेंबर असते, तसा ह्यो आमच्यातला आहे. जाईल तिथं खायचं. खायच्यामुळे आम्हाला चव लागतं. कसं आहे काय तुम्हाला कुठं काय बाबूला पुढे कमी झाला तर मी महिन्याला आलो असतो तिरुपती. वराह देवाचं दर्शन करून झालेलं आहे आता. वराह इज द वन ऑफ द टेरिटरी सामान. आपल्या इथं ज्योतिबाचं मंदिर आहे तसं, आणि गणपती बाप्पा पण आले. गणपती बाप्पा आता आम्ही TTDच्या रूमसाठी, आणि आमचं म्हणजे काय माहिती नाही, पण आम्हाला स्ट्रगल काहीच झालं नाही. जे आम्ही काल स्टे आमचा प्रॉपर झाला. सकाळी आम्हाला तिकीट प्रॉपर मिळाले. आता TTDच्या रूमच्या बुकिंगसाठी पण आम्हाला प्रॉपर सगळं भेटलं आहे. त्याच्यामुळं लेट्स सी, दर्शन पण होप चांगलं होईल. आणि ब्रह्ममुहूर्तमधलं दर्शन आहे, सो ते पण चांगलं होणार 100%. भेटूया दर्शन झाल्यानंतर. केस आत्ताच बघून घ्या. स्ट्रगल लुंगी निसून चालणार स्ट्रगल. यश भाई आता मागं बघा, लुक दे एक लुक. सकाळी पाठीपाठी आमचं 4ला दर्शन झालेलं आहे. आम्ही दर्शनाला 1:30ला उभारलेलो. 1:30 नंतर आमचं दर्शन झालं. दर्शन पण आमचं एकदम मस्त झालं. एकदम मस्त म्हणजे एकदम मस्त, अनएक्सपेक्टेड सगळं होतं. कसं आहे बॉईज, लुंगी बॉईज.
दर्शनाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सकाळी दर्शन आपले झाले नाही नाही दर्शन चांगलं झालं ब्रह्ममुहूर्तावर दर्शन झालं. आणि बाकी मॅनेजमेंट कशी आहे? मॅनेजमेंट सुधारल्या जरा आम्हाला मागच्या 2 वर्षापेक्षा यावी जरा चांगला म्हणजे एवढी डिओटीज भेट देतात पण म्हणजे मॅनेजमेंट एक्स्ट्रीम लेवलचं आहे. म्हणजे कुणाची सुद्धा गैरसोय अजिबात होत नाही. अजिबात म्हणजे अजिबात नाही. पॉझिटिव्ह पॉईंट आहे. हबीबी सोडलं तुम्ही तू वल्ला हबीबी वल्ला हबीबी वाढला हबीबी. संकेत का चेहरा पाडलायस तू? नाही काय चेहरा वगैरे काही पडलेला नाही. आता जेवून घ्या मस्तपैकी प्रसादाचा आस्वाद घेऊ. आम्ही अन्न छत्रात आलो. अन्न प्रसादम हे तिरुपतीतलं अन्नछत्र आहे जिथं आम्ही जेवायला आलो आहे आत्ता संध्याकाळचं. हे दुपारी 5 PM to 10:30 PM पर्यंत चालू असते फॉर डिनर. आणि इथून आमची रिटर्न जर्नी चालू झाली. ती थेट आपल्या करवीर निवासिनी आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. काल रात्री आम्ही निघालेलो तिरुपतीचं आणि आपल्याकडे अशी प्रथा आहे की तिरुपतीचं दर्शन झाल्यानंतर आपण महालक्ष्मीचं दर्शन घेतो आणि त्यासाठी आज आम्ही आपल्या कोल्हापुरात पुन्हा एकदा महालक्ष्मी दर्शन आलेला. दुपारी निघालेलो आम्ही 2-2:30ला आणि आम्ही पोचलो आत्ता. ते आत्ता वाजले किती 9:15ला. तिरुपती ते कोल्हापूर ते तिरुपती परत बॅक टू कोल्हापूर असा पूर्ण आमचा तिरुपतीचा दर्शनाचा पूर्ण प्रवास झाला. तर तुम्हाला दर्शन म्हणजे आपलं जे काही झालं आपण तिरुपतीला गेलो परत बॅक टू कोल्हापूर दर्शन वगैरे कसं झालं काय झालं? दर्शन एकदम चांगलं झालं. कुठंच कोणत्याही प्रकारची काही अडचण नाही आली. सगळ्या गोष्टी एकदम सुरळीत पार पडत गेल्या आणि म्हणजे बऱ्याच सगळ्या गोष्टी ऐकलेलं की वेळ लागतोय असं होतं तसं होतं काहीच अडचण नाही आली. सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड झाल्यात आमच्यासाठी. सगळेच पटपट झाले. आता येऊन इथं महालक्ष्मीच्या मंदिरात पण दर्शन फास्ट झाले. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.